गॅदरिंगच्या काळात जास्त सरांचा संबंध यायचा. थर्ड इयरला असतानाची एक विशेष आमची आठवण आहे. म्हणजे त्या दोन आठवणीत ॲक्च्युली. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एक नाटक बसवलं होतं रामायणावर आधारित. आणि त्या रामायणावर आधारित नाटकातून काही गैरसमजामुळे थोडंसं वाद निर्माण झाला. आणि मग त्या काळातली एक संघटना सरांकडे आली आणि आम्ही तुमचा निषेध करणार आहोत, आम्ही तुमचा पुतळा जाळणार आहोत, अशा ते येऊन सरांच्या ऑफिससमोर घोषणा देऊ लागले निषेधाच्या. आम्ही घाबरलोत पहिल्यांदा तर, पण पुन्हा लक्षात आलं की काहीच कारण नसताना सरच्या ते निषेधाच्या घोषणा देत आहेत, त्यांना काहीतरी करायचं म्हणत आहेत. मग आम्ही पण थोडेसे आक्रमक झालो आणि ती मुलं सरांकडे गेली. सरांनी अतिशय उत्तमरित्या त्यांना समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी. आणि जी मुलं निषेधाच्या घोषणा देत होती, जी मुलं त्यांना अपशब्द वापरायचा प्रयत्न करत होती किंवा जी मुलं त्यांचा पुतळा जाळो वगैरे असं म्हणत होती, ती हसत आनंदात बाहेर निघून गेली. पण आमचं वय तरुण होतो आम्ही, आमच्या अंगातलं रक्त पण त्यावेळेस खूपच जास्त गरम होतं आणि आपल्या सरांना कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून आम्ही पण एकदम परेशान झालो होतो की आता काय करता येईल आपल्याला, कसं या मुलांना, म्हणजे आमच्या डोक्यात होतं की आता यांना बाहेरच वापसच जाऊ द्यायचं नाही म्हणून. मग पण मुलं तर हसत गेली. मग त्या वेळेतल्या एका वृत्तपत्रामध्ये ती बातमी पण आली दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी तर आम्ही मुलं हसत गेल्यामुळे काही करू शकलो नाही. पण दुसऱ्या दिवशी जरी मुलं भेटून गेली तरी सरांच्या थोडीशी विरोधी बातमी आली. आणि मग आम्ही सरांकडे गेलो की सर आम्हाला काहीतरी करायचं आहे. मग सर म्हणले काय करायचं आहे, तर म्हणलं त्यांनी चुकीची बातमी दिली तुमच्याबद्दल, तर आम्हाला त्या वर्तमानपत्राची होळी करायची. मग सरांनी आम्हाला समजावून सांगितलं की समजा तुम्ही वर्तमानपत्राची होळी केली, काय होणार म्हणले, अजून काहीतरी त्याच्यातून वाद होईल, त्याच्यात तुमच्यावर पोलीस स्टेशनमध्ये केस झाली तर त्याचं काय करायचं म्हणले, पुढच्या आयुष्यात तुम्हाला किती परिणाम होतील. त्याच्यापेक्षा मी त्या मुलांना समजावून सांगितलं आहे आणि तुम्हाला खात्रीनं म्हणले मी काही चुकीचं करणार नाही. आणि म्हणलं आम्हाला पूर्ण खात्री आहे. बस झालं म्हणले, आपल्याला माहिती आहे आपण काही चुकीचं केलं नाही, जगाला कुठेही घाबरायची गरज नाही. ते फार मोठं लर्निंग आमच्यासाठी त्या दिवशी होतं की तुम्ही जर सत्य असाल तर तुम्हाला लोक परेशान करू शकतील, पण तुम्हाला लोक हरवू नाही शकणार. फक्त काही काळ तुम्हाला त्रास होईल, ते त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. हा फार मोठा धडा आम्ही त्या दिवशी सरांच्या याच्यातनं घेतला. सरांची अनेक स्वभाव वैशिष्ट्ये होती. म्हणजे सर क्षणात जमदग्नीचा अवतार असायचे. तर मग एखाद्या मुलाची अडचण जर झाली तर ते सर मग रात्री बेरात्री पण धावून यायचे. एकदा मी आता त्याच्यानंतर मी याच कॉलेजमध्ये शिकून मी प्राध्यापक झालो आणि त्याच्या दोन आठवणी आहेत माझ्या, ज्याच्यामधून सरांचं व्यक्तिमत्व आपल्याला खरं कसं कळतं. एक इमटेक्स नावाचं एक इंजिनिअरिंगमधलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं प्रदर्शन दिल्लीला दरवर्षी भरतं, दर 2-3 वर्षांनी काहीतरी भरतं ते. मग मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो होतो. सर मला म्हणले तू तरुण आहेस, मुलांना घेऊन ते प्रदर्शन बघायला जा, तूही बघ आणि मुलांनाही दाखव. माझ्याबरोबर काही माझे सिनियर सहकारी आम्ही सगळे दिल्लीला गेलो, 4 दिवस राहिलो, ते सगळं बघितलं, दिल्ली दर्शन केलं आणि रात्री काहीतरी मला वाटते 10-11 वाजता आम्ही वापस आलो तिथे. माझ्या डोक्यात की आता उद्या भेटू आपण सरांना सांगू की बाबा काय झालं कसं झालं सगळं. म्हणून मी घरी आलो, सगळी मुलं घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला सरांचा शिपाई हुडकत आला की तुम्हाला सरांनी बोलवलं आहे. मी म्हटलं काय रे, काय वातावरण आहे? ते म्हणला सर प्रचंड चिडलेले आहेत तुमच्यावर. मला लक्षात येईना की आता नेमकं काय झालं आहे, आपण तर काहीच केलं नाही. मग मी सरांच्या केबिनला गेलो की सरांनी चालू केलं, कधी आलास? मी म्हटलं सर रात्री पोहोचलो. मग फोन का केला नाहीस? म्हटलं सर 10:30-11 वाजले होते, मला असं वाटलं की तुम्ही झोपले असाल. मूर्ख आहेस म्हणले, माझी 100-150 मुलं तू घेऊन गेलास दिल्लीला, इतक्या लांब गेला आहेस, तिथून रात्री उशिरा वापस येतो आहेस, मला कशी झोप लागेल म्हणले. तुला तेवढं तरी कळायला पाहिजे म्हणले की आल्या आल्या मला फोन करायचा, आम्ही सगळे सुखरूप पोहोचलोत. म्हणले मी रात्रभर झोपलो नाही तुमच्या काळजीने की फोन कसा आला नाही, पोरं पोहोचलीत का नाही. कारण त्यावेळेस फक्त मोबाईल नव्हते, लँडलाईन फोन, माझ्या घरी फोन नव्हता, सरांच्या घरी फोन होता, पण करायचं कुठून. रात्री आम्ही 10:30-11 वाजता आलो होतो, STD बूथ बंद झालेले होते. पण मग त्यावेळेस लक्षात आलं की एका शिक्षकाचं मन त्याच्या शिष्याविषयी
कसं बापाचं मन असतं की आपला शिष्य जर व्यवस्थित नसेल तर तो कसा अस्वस्थ होतो, या सगळ्या गोष्टीतून त्यांचं ते मन कळालं बापाचं. दुसरी एक गोष्ट, आमची एक ज्येष्ठ सहकाऱ्यांची आई वारली होती. त्यांच्या आईचं निधन MGM हॉस्पिटललाच झालं होतं. मग तिथून त्यांच्या आईला घेऊन त्यांच्या गावाला अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं. आम्ही सगळे थांबलो होतो, आम्ही सगळे जाणार होतो. सर पण उभं होते तिथं. त्यावेळेस सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक म्हणून आपल्या MGMच्याच परिसरात होती. मग आम्ही निघायच्या वेळेस अचानक सरांनी माझ्याकडे आले. मला म्हणले बँकेतून एक पैसे काढायची स्लिप घेऊन ये. मी स्लिप घेऊन, मला काय माहीत नव्हतं, सरांनी सांगितली, मी आणली. मग सरांनी ती स्लिप लिहिली स्वतःच्या नावाने आणि त्याच्यात अमाऊंट भरली 10,000. मला म्हटलं की ते 10,000 रुपये तुझ्याजवळ ठेव, तू जाणार आहेस ना अंत्यसंस्काराला? म्हणलं हो. हे 10,000 रुपये तुझ्याजवळ ठेव, जाताना ॲम्ब्युलन्समध्ये पेट्रोल भरायचं, तिथं अंत्यसंस्काराला काही खर्च लागला तर याच्यातून खर्च करायचे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पैसे मी दिलेत हे कोणालाही सांगायचं नाही. म्हणजे आपला सहकारी जर अडचणीत असेल तर त्याला नकळत कशी त्याची मदत करता येईल, हा एक गुण सरांचा फार मोठा होता, की जो कधी सांगत नव्हते की मी याला मदत केली, मी त्याला मदत केली. उलट आम्हाला 1-2 गोष्टी ते गुपचूप करायला सांगायचे, की हा मुलगा जरा दारू पितो बरं का, हा जरा सिगरेट पितो बरं का. मग आम्हाला सांगायचे, हा जर कुठं सिगरेट पिताना दिसला तर थेट माझ्याकडे घेऊन यायचं. एकदा एक सरांचा खूप जवळचा नातेवाईक होता. सरांनी, मी आणि आपल्याकडे एक कैलासवासी उल्हास शिंदे सर म्हणून होते, आमच्या दोघांना सरांनी सांगितलं होतं की याच्यावर लक्ष ठेवायचं, आणि हा जर कुठं सिगरेट पिताना दिसला तर त्याला उचलून माझ्याकडे आणायचं. आता आम्ही नवीन लागलेलो. एक दिवशी तो दिसला आम्हाला कॅन्टीनला समोरच्या सिगरेट पिताना. आम्ही त्याला अक्षरशः दोन्ही हातात धरून उचलला आणि सरांच्या समोर नेऊन बसवला. आम्हाला काय माहिती की आता सर, आम्हाला वाटलं की रागवतील, त्यांचाच नातेवाईक आहे, फार काय करतील तर एखादी थोबाडीत देतील आणि समजावून सांगतील. पण पुढचे 15 मिनटं सर त्याला ठोकत होते धरून. लाथ, हात, पाय, बुक्क्या जे काही असेल ते इतकं मारलं सरांनी त्याला, आमचीच अंग थरथर कापू लागले की आपण चूक केली की काय ह्याला आणून. मग सगळं झाल्यावर सर मला म्हणले, तुम्ही चांगलं काम केलं म्हणले, ह्याला हा धडा कधीतरी मिळायला पाहिजे होता, कारण म्हणे व्यसनाने तुमचं आयुष्य खराब होतं आहे. मारणं हा त्याच्यात मागचा उद्देश नव्हता, पण त्याच्यातून एक धडा त्याला मिळणं हा गरजेचा होता. आजही तो नातेवाईक, आता तो आमचा विद्यार्थीच असल्यामुळं आम्हाला भेटतो कधीतरी, आणि मग तो आता खूप मोठा उद्योजक आहे, त्याची खूप मोठी कंपनी आहे. पण तो अगदी यांनी सांगतो की सर, तुम्ही जेव्हा आम्हाला बोराडे सरकट नेलं तेव्हा तुमचा खूप राग आला होता, पण नंतर जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी आयुष्यात एकदाही व्यसन केलं नाही. कारण सर जितके रागवायचे तितकेच उत्कट प्रेम पण करायचे. याचा सगळ्यात जास्त अनुभव मला सरांच्या शेवटच्या काळात आला. 2020 साली आपलं JNEC कॉलेजचं ॲल्युमिनाय मीट झाली, खूप मोठी ॲल्युमिनाय मीट, 1,500-2 हजार मुलं आली होती. अरे, मी वर्गातला तास घेणार नाही आहे. I am going to share. Because of you all being here, it is little bit hotter today, because the campus has never seen the talent, achievement personalities and the naughty boys on this campus again after many years. And therefore this alumni get together will be remembered by the trees and the birds they have been witnessing. Such time they would be seeing something different has gone today. आणि सगळी मुलं आली होती ती बोराडे सरांच्या प्रेमापोटी. पण ह्या ॲल्युमिनाय मीटच्या तयारीसाठी मला सरांबरोबर दिल्ली, मुंबई, पुणे असा प्रवास करावा लागला. आणि मग दिल्लीला जाताना विमानात असेल, किंवा दिल्लीला आम्ही ज्या ठिकाणी मुक्काम केला असेल, मुंबईला आम्ही एका ठिकाणी मुक्काम केला, पुण्याला आम्ही सोबत गेलो. या सगळ्या मुक्कामध्ये त्यांचा जो बोलण्याचा किंवा माहिती सांगण्याचा, किंवा आम्हाला काही गोष्टी करायला पाहिजेत, काही गोष्टी नाही केल्या पाहिजेत, हा सांगण्याचा जो प्रकार होता सगळा, ते म्हणजे आमचं लाईफ टाईम लर्निंग होतं. आणि सरांनी मुलांसाठी काय केलं आहे हे मी दिल्लीला गेल्यावर बघितलं, की मोठे मिलेनियर असलेली लोक नुसते सर आपल्याला भेटायला दिल्लीत आलेत असं म्हणल्यानंतर अक्षरशः येऊन सरांच्या पाया पडत होती. मुंबईला मी तेच बघितलं, पुण्यात मी तेच बघितलं. आणि जो काही 2,500-3,000चा मॉब आला होता, त्यांच्या फॅमिलीसहित सरांनी सगळ्यांना बोललं होतं.
ॲल्युमिनाय मीटसाठी. आल्यानंतर प्रत्येकजण भेटलं की सर कुठे, सर म्हणजे बोराडे सर, दुसरं कोणीच नाही. म्हणजे आमच्या 1990च्या काळात JNEC कॉलेज ह्या फारसं कोणी म्हणायचंच नाही की मुलाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला घातलं आहे, तर बोराडे सरच्या इंजिनिअरिंग कॉलेजला घातलं आहे. कारण मग तिथली शिस्त, सरांची शिस्त विशेषतः, मग सरांनी आम्हाला दिलेला युनिफॉर्म, ते युनिफॉर्मबद्दलही नेहमी सांगायचे की तुम्ही युनिफॉर्म का घालायचा, कारण माझ्यासाठी माझ्या कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी मला तितकाच महत्त्वाचा आहे. कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. युनिफॉर्म घातला की सगळे कसे एका स्टेजवर वाटतात, म्हणून मग त्यांनी तो युनिफॉर्मचा काढला. सरांनी अनेक गोष्टी केल्या मुलांसाठी. म्हणजे 24 तास लायब्ररी हा सरांचा एक वेगळा प्रकार होता. परीक्षा सुरू झाली की सर लायब्ररी 24 तास चालू करायची. मग आता 24 तास लायब्ररी चालू केल्यावर सरांच्या लक्षात यायचं की ही सगळी मुलं कुठल्या खेड्यातून आलेली आहेत. मग यांचं रात्री 12 वाजता जर भूक लागली तर ह्यांनी खायचं काय. मग सरांनी काय केलं की लायब्ररीत रोज रात्री 12 वाजता पोतभर चिवडा यायचा आणि मग तो सगळा चिवडा पोरांना फुकट मिळायचा. आता त्याच्यामागे चिवडा खाऊ घालणे हा उद्देश नव्हता. तर पोरांना काय व्हायचं की आम्ही रूमवर सगळे राहायचो, प्रत्येकाला रात्री भुका लागायच्याच, मग खायला मिळायचं नाही. अशा वेळेस त्या चिवड्याच्या आशेने ही सगळी पोरं लायब्ररीत जायची. पण ती चिवड्याची आशा नव्हती. त्यामुळं काय व्हायची की त्या लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा आणि म्हणजे चिवडा खाण्यामुळे लायब्ररीत जायचं, पण ते चिवडा खाण्याच्या वेळेपर्यंत काय करायचं तर मग अभ्यास करायचा. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह चिवडा खाऊ घालणे हा नव्हता, तर ऑब्जेक्टिव्ह त्या मुलांना अभ्यासाच्या नादी कसं लावणे हा होता, महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे त्या काळात अनेक मुलं सहजासहजी अभ्यासातून तरुण निघाली, चांगल्या मार्काने मोठी झाली आणि मग आज जगाच्या पाठीवर कुठेही गेलं की बोराडे सर असताना बऱ्याच वेळेस आमची भेट झाली की सांगायची, मी मध्ये त्यांचा मुलगा भूषण अमेरिकेत असायचा, मी मध्ये अमेरिकेत गेलो होतो, मग या गावात गेलो की अचानक मला सर तुम्ही इकडं कसे म्हणून एक अचानक मुलगा पाया पडला. म्हणजे माझ्या मते तर जगात असं कुठलंच मोठं शहर नसेल की जिथं बोराडे सरांचा विद्यार्थी नाही. त्याच्यामुळं आम्हाला खूप कुतूहल असायचं की बोराडे सर कुठेही गेले की त्यांना मुलं कशी काय ओळखतात, इतकं म्हणजे इतका कडक स्वभाव असणे मुलं कशी काय त्यांची एवढी म्हणजे अगदी देवासारखी वाट बघतात, त्यांना देवासारखं करतात. त्यांनी स्वतःला कधीही असं देव मानलं नाही, स्वतःला कधी मोठं मानलं नाही. सहजपणे सर कुणावर तरी प्रेम करून जायचे, सहजपणे कुणाला तरी मदत करायची. आणि सरांचा सगळाच आवाका सामाजिक असेल, राजकीय असेल, इंडस्ट्रीमधला असेल, हा प्रचंड मोठा होता. म्हणजे सरांच्या राजकीय ओळखी प्रचंड होत्या, त्यांना तितकाच रिस्पेक्ट इथे मिळायचा. सरांच्या सामाजिक ओळखी तिथंच होत्या. म्हणजे औरंगाबादला एक याच्या मुलांची शाळा आहे, ऑटिस्टिक मुलांची शाळा आहे. त्या मुलांच्या शाळेला जमीन मिळत नव्हती. सर त्यावेळेस एका कमिटीचे महाराष्ट्र राज्यामध्ये सदस्य होते, महाराष्ट्र राज्य सरकारच्या कमिटीचे सदस्य होते. आणि सहज त्या लोकांनी सरांकडे ही डिमांड केली आणि सरांनी त्यांच्या वजन वापरून त्यांना अगदी विनासायास ती जागा अतिशय नाममात्र पैशामध्ये मिळवून दिली. आता ही जागा मिळवून दिल्यानंतर बरीच माणसं कशी असतात की मी जागा मिळवून दिली मग मला तुमच्या संस्थेवर काहीतरी महत्त्वाचं पद, कधीही नाही. सरांनी त्या संस्थेचं पद तर कुठलं घेतलंच नाही, पण मी ती जागा घेऊन दिली याचा उल्लेख पण कधी केला नाही. आज ती संस्था खूप चांगल्या पद्धतीने चालते आहे. मी त्या संस्थेवर बऱ्याच वेळेस मेंबर म्हणून काम केलेलं आहे, तिथं मी रेग्युलर व्हिजिट करतो. पण सरांनी मात्र कधीही असं जाणू दिलं नाही की मी काहीतरी तुमच्यासाठी वेगळं केलं आहे. त्याच्यामुळे अशा अनेक इतक्या आठवणी आहेत. म्हणजे आधी मी 5 वर्ष विद्यार्थी होतो, त्याच्यानंतर सरांच्या हाताखाली काम केलं. मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं कशी करायची, शैक्षणिक कामं कशी करायची, बाहेरच्या लोकांशी बोलायचं कसं, सर आम्हालाच नेहमी संधी द्यायची. कुठं काही झालं की हां तू जाऊन ये तिथं, मग हे असं करू नये, मग ते तसं करू नये. म्हणजे आजच्या मराठी चित्रपटातला आघाडीचा दिग्दर्शक जो आहे समीर पाटील नावाचा, तर तो आपला विद्यार्थी. पण त्या काळात आशुतोष भालेराव असतील, समीर पाटील असेल, सत्यजित खारकर असतील, ही जी नाटकवेडी मंडळी होती, या मंडळींना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला पाठवायचं, त्या कॉम्पिटिशनची फीस भरून द्यायची, तिकडून मुलं बक्षीस मिळून आली की त्यांचं कौतुक करायचं. हे सगळं सर इतक्या सहजपणे करायचे. आणि त्याचबरोबर वेगवेगळे लोकांना ते आम्हाला भेटायला आणायचे. मग कोणी कवी आणायचे, कोणी साहित्यिक आणायचे, कोणी एखादा नट यायचा. म्हणजे ह्या सगळ्या लोकांना ते इतके सहजपणे भेटवायचे की आम्हाला आश्चर्य वाटायचं की हा माणूस एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये कसं काय याच्या ओळखी आहेत. पण मग
ते म्हटल्यानंतर लक्षात यायचं की अरे सरांचा आवाका किती मोठा आहे आणि हा माणूस किती प्रचंड मोठा आहे. त्याच्यामुळे अशा सरांच्या असंख्य आठवणी आहेत. कुठल्या क्षेत्रात आठवण नाही त्यांची. म्हणजे अगदी एकदा तर आम्ही लेक्चरर असताना बिंदास नावाचा मराठी पिक्चर, त्या लोकांनी आपल्या पूर्ण तो पिक्चर आपल्या कॅम्पसमध्ये चित्रित झालेला आहे. मग त्या काळात रीमा लागू असतील, चंद्रकांत कुलकर्णी असतील, प्रशांत दळवी त्या चित्रपटाचे लेखक असतील, प्रतीक्षा लोणकर त्या चित्रपटाच्या नायिका असतील, या सगळ्या लोकांना तिने आम्हाला सहजपणे भेटवलं. कॉलेजच्या बऱ्याच मुलांनी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणून काम केलं. पण असं कधी त्या चित्रपटाचं चित्रीकरण चालू असताना कॉलेज डिस्टर्ब झालं आहे असं कधी नाही. कॉलेज आपापल्या नियमाप्रमाणे शिस्तीप्रमाणे व्यवस्थित चालू होतं. त्याच्यामुळे एकाच वेळेस अनेक गोष्टी करायची कला त्यांना सहजपणे उपलब्ध होती. अजून एक खूप चांगली आठवण आहे. 1993ला मला वाटतं भूकंप झाला लातूरला आणि प्रचंड मोठं नुकसान झालं. आम्ही त्यावेळेस 3rd इयरला होतो. मग आता तिथं मदत कशी करायची. मग सरांनी सांगितलं की तिथं आता सगळं उद्ध्वस्त झालं आहे, त्या लोकांना आपल्याला खायला काहीतरी देणं गरजेचं आहे. आणि मग सरांनी आमच्या टीम केल्या. अक्षरशः पूर्ण औरंगाबादमध्ये आम्ही हातात पोती घेऊन मदत मागत हिंडत होतो. प्रचंड धान्याचा साठा जमा झाला. मग आपल्या कॉलेजची काही प्रोफेसर्स काही मुलं घेऊन तिथं गेली आणि हे धान्य तिथं वाटप करत आलं. पण याचा कुठं गवगवा नाही, याचा कुठं मोठेपणा नाही. म्हणजे कुठल्याही कामाचा गवगवा न करता त्या प्रत्यक्ष ज्याला गरजू माणसाला मदत कशी देता येईल हा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असायचा. त्याच्यामुळं असंख्य मुलांची कामं झाली, असंख्य लोक मोठी झाली. कुणाला शिक्षणाला मदत कर, कुणाला नोकरीला मदत कर, असं सर कडक होते. त्यांना बेशिस्त खोटेपणा ह्या गोष्टी खपत नव्हत्या. पण त्याच वेळेस सर गरजवंताला त्याच्या नकळत खूप मदत करत होते. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं होतं की माझी घर आर्थिक अडचण थोडीशी माझ्या घरी झाली होती. अचानक माझ्या वडिलांचं निधन झालं आणि आमचं 50 जणांचं कुटुंब. एक मेन करता माणूस गेल्यामुळे आम्ही सगळे हवालदिल झालो होतो. मग माझी फीस कुणी भरायची. तर मग आपल्या संस्थेचे आदरणीय बाबूरावजी कदम सर जे आहेत त्यांनी सांगितलं की तुला मी फीस माफ करतो. मग आता मला आनंद झाला. आनंद झाल्यावर मी ते ॲप्लिकेशन केलं, सरांनी सही केली कदम सरांनी. आणि मग ते मी ॲप्लिकेशन बोराडे सरांकडे घेऊन गेलो आणि बोराडे सरांनी लगेच मला रागवायला चालू केलं की मी नाही तुला फीस मंजूर करणार. आता मला प्रश्न पडला की मग काय करायचं. मग सरांनी सांगितलं की तुझे वडील वारलेत ना, मग तुझ्या आईला घेऊन ये. आता आमच्या घरात थोडी गोशा पद्धत होती, आई घराच्या बाहेर पडत नव्हती. मग ते मी सरांकडे जायचो, सर मला काहीतरी बोलायचे. शेवटी प्रश्न असा आला की आता करायचं काय. मग एके दिवशी मी सरांच्या केबिनच्या बाहेर उभा होतो आणि पद्मश्री शंकर बापू आपेगावकर सरांना भेटायला आले होते. मग शंकर बापू आपेगावकरांचे ना आमच्या घराचे खूप जवळचे रिलेशन होते. मग त्यांची 5:30 वाजले, 6 वाजले, 6:30 वाजले, त्यांचं बोलणं चालूच आणि मी आपला त्या रूमच्या बाहेर उभा. मग शंकर बापू पुन्हा बाहेर आले आणि मला म्हटले तू इथं काय करतो आहेस. मग मी म्हटलं बापू अशी अशी अडचण आहे, चल म्हणले मध्ये. मग मी मध्ये गेलो, आम्ही दोघंजणं. बापू सरांना म्हणले अहो हा आमच्या रावसाहेब देशमुखांचं, रावसाहेब देशमुख माझ्या वडिलांचं नाव, त्यांचा मुलगा आहे, ह्याचे वडील शिक्षक होते, अशी अशी अडचण झालेली आहे आणि खरी जिनाईन अडचण आहे. मग सर म्हणले मला सगळं माहिती आहे म्हणले, त्याच्याविषयी मी आधीच सगळी माहिती काढली म्हणले. पण म्हणले मला म्हणले मग सर बस म्हणले तिथं. आणि मग मला सरांनी जे 2-3 गोष्टी सांगितल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की सर आपल्याला त्रास देत नव्हते, तर सर आपल्याला आपली चाचणी घेत होते की खरंच तू गरजू आहेस का. कारण त्या काळात काही मुलांनी या बाबतीत काही फसवलेल्या पण गोष्टी होत्या. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जसं समजतो तसे सर नाही आहेत. सरांचं बाह्यरूप वेगळं आहे आणि आंतररूप वेगळं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना नारळ टणक असतं, वरून किती टणक लागतं आपल्याला, पण आतमधलं पाणी एकदम सुमधुर असतं. तसा तो सरांचा स्वभाव होता. आणि त्याच्यामुळं मग त्यांच्या एकदा सान्निध्यात आलेला माणूस आयुष्यभर त्यांना विसरत नसे. माझ्या तर बाबतीत सरांच्या शेवटच्या काळातले दिवस, त्यांच्याबरोबरची दिल्ली सफर, मुंबई सफर, आणि बऱ्याच वेळेस मग सर घरी यायचं असलं आणि गाडी नसली की मला फोन करायची, रवी चल तुझ्या गाडीत मला घरी सोड. आणि मग घरी जाताना जे सर काही गोष्टी सांगायचे की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, म्हणजे दिस वॉज इतकं लर्निंग होतं ते की म्हणजे कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही, कुठल्या ट्रेनिंगमध्ये मिळणार नाही, पण एकमेकाच्या सहवासातून मिळणारं ते शिक्षण होतं सगळं. अशा त्या काळच्या काही आठवणी होत्या.
सर जरी प्राचार्य असले तरी सरांचं ॲडमिनिस्ट्रेशन एक वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे ते प्रशासक म्हणून भयंकर कडक होते. सरांचा कागदपत्रावर फारसा विश्वास नव्हता, माणसांवरती विश्वास करायचे. कारण त्या काळात आजच्यासारखं काही कम्प्युटर की फारशी नसायची. पण प्रशासक म्हणून त्यांची कॉलेजमधल्या प्रत्येक गोष्टीवर नजर असायची, प्रत्येक गोष्टीची खबर त्यांना असायची. ते कसे घेत होते आम्हाला माहीत नाही, पण कुठलं लेक्चर झालं नाही, कुणी लेक्चर लवकर सोडलं, कुणी प्रॅक्टिकल घेतलं नाही, या सगळ्या खबरा त्यांच्याकडे असायच्या. आणि मग या त्यांच्या सगळ्या अशा कडक अशा ॲडमिनिस्ट्रेशनमुळे आम्ही प्रचंड घाबरायचो. म्हणजे विद्यार्थी असताना तर आम्ही त्यांच्या सावलीला उभं राहत नव्हतो, पण टीचर झाल्यावर सुद्धा सर इकडं कुठं दिसले की आम्ही थोडं लांब सरकायचो. कारण ते काय विचारतील आणि मग भीतीपोटी आपण काही वेगळं सांगितलं तर पुन्हा काय बोलतील अशी भीती वाटायची. पण चुकीचं काम करायचं नाही हे मात्र त्यांच्या त्या सान्निध्यामुळं आम्हाला नक्की कळायचं. बऱ्याच वेळेस तर काय व्हायचं की बरीच जणं सरांची गाडी होती MAA 977 त्या गाडीचा नंबर पाठ होता आम्हाला, मारुती गाडी लाल कलरची. तसं एक विशिष्ट झाड होतं, त्या झाडाखाली सरांची गाडी मारुती असायची. बरेच जण काय करायचे की ती गाडी आहे असं म्हणलं की मग सगळं कॉलेज अगदी चिडीचूप आणि शिस्तीत असायचं. पण चुकून जर एखाद्या दिवशी गाडी नसली तर मग थोडंसं डिलं पडायचं सगळं. पुढं सर तर काय करायचे की त्यांना जर कुठं कामाला जायचं असलं तर गाडी तिथं सरांची लागलेली असायची. त्याच्यामुळे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन अगदी एका लाईनमध्ये सगळं चालायचं. आणि ते रागवत जरी असले तरी त्याच्या मागची भावना आम्हाला कळत होती. त्याच्यामुळे त्याचं फारसं वाईट कधी वाटलं नाही की सर आपल्याला रागवलेत. उलट मला आठवतं आहे, मी इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागलो JNSCला, आणि पहिल्याच वर्षी सरांनी एक लिखाण किंवा निबंध स्पर्धा अशी घेतली आमच्या टीचर्सची. आणि मग त्याच्यात मी माझ्या एका लहानपणीची आठवण लिहिली. एक तांदळे सर म्हणून मला शिकवायला होते. त्यांनी मला एका कारणासाठी 7वीच्या बोर्ड परीक्षेत येऊन 50 छड्या मारल्या होत्या. माझा हात दोन्ही सुजले होते. नंतरचा पेपरही मी नीट लिहू शकलो नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याच तांदळे सरांनी आणि त्यांच्या मिसेसनी माझ्या हाताला तेल लावून दोघंही खूप रडले होते की आम्ही तुला काल मारलं म्हणून. तर ती आठवण मी त्या निबंधामध्ये लिहिली होती. तर ती सरांना खूप भावलं. मग सरांनी मला बोलवलं. सरांनी मला त्यांचा पत्ता विचारला, त्या तांदळे सरांचा, आणि सरांनी त्यांना पत्र पाठवलं की तुमचा असा विद्यार्थी आमच्याकडे नोकरी करतो आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की तुम्ही त्याच्यावर जे संस्कार केलेत त्या संस्काराचा आम्हाला नक्की उल्लेख होईल. त्यामुळे मला पण इतकं छान वाटलं की अरे, ज्या सरांना आपण कितकं घाबरतो त्यांची एक स्वभावाची वेगळी बाजू आहे की आपल्या विद्यार्थ्यांवर ज्या टीचरनी चांगले संस्कार केले त्याला आपलं प्राचार्य पत्र पाठवतात आणि त्यांचं कौतुक करतात. खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे असा एक खूप साऱ्या आठवणीतनं सर आम्हाला हळूहळू उलगडत गेले. म्हणजे सर पहिल्यांदा सरांचं व्यक्तिमत्व कोणालाही बघितलं की ते कडक आहे, त्यांच्याजवळ जायला नको असं वाटायचं. पण एकदा त्यांच्याजवळ गेलं की मग त्या सान्निध्यातून बाहेर यायला पण नको वाटायचं. असं एक वेगळं व्यक्तिमत्व सरांचं होतं. नाही, सरांची एक पद्धत होती. पहिल्या वर्षीपासून आमच्या गॅदरिंगचं नाव राजमताच असायचं. या राजमताजला सरांनी कधीही कुठलाही फिल्मी कलाकार बोलवला नाही. राजमताज हा एक वर्ड आहे, त्याला एक अर्थ आहे विशेष की मुलांचं कलागुण आविष्कार करायचा तो एक प्रकार आहे. म्हणून त्याला सरांनी अगदी ठरवून नाव ठरवलं होतं. आणि मग मानेकशा असतील किंवा टाटा असे सर मोठे मोठे उद्योजक आणायचे. सरांनी कधीही कुठला अभिनेता अभिनेत्री असं कोणीच आणलं नाही. मोठा माणूस आणायचा, त्याचे विचार ऐकवायचे आणि मग त्या विचारातून आपल्या मुलांना काहीतरी मिळेल हे बघायचे. इंडस्ट्रीमध्ये मुलांना पाठवायचे. एखादा चांगला खेळाडू आणायचे, त्या खेळाडूची भेट घालून द्यायची. पण त्यांचा प्रत्येक प्रयत्न असा असायचा की चांगला कलाकार, चांगला गायक. म्हणजे मला आठवतं आहे एकदा नादो मानवरांना सरांनी आणलं होतं. तर त्यांनी एक मला वाटतं त्या प्रोग्रामचं नाव ना खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा कळा असा तो गाण्याचा प्रोग्राम होता. तो इतका सुंदर प्रोग्राम झाला की म्हणजे आम्ही तर अक्षरशः ते 1.5-2 तास त्या गाण्यांच्या वर्षावात न्हावून निघालो होतो आम्ही सगळे. पण मग अशा गोष्टी असतात, अशा मैफिली असतात हे सरांमुळे कळालं. एकदा त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांचा अमृताचा घनू नावाचा कार्यक्रम केला होता. हृदयनाथ मंगेशकर निरूपण करायचे आणि राम शेवाळकर अभंग म्हणायचे. त्या काळात त्याचं 1500 रुपये तिकीट होतं. सरांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की ते तिकीट घ्यायचं आहे. आता 1500 रुपये तिकीट म्हणजे आमचा पगार 3000 होता, त्यात अर्धं तिकीट घ्यायचं. आम्हाला पहिल्यांदा वाटलं 1500 रुपयात तिकीट घेऊन काय आपल्याला कळणार आहे तो अमृताचा घनू कार्यक्रम. पण जेव्हा आम्ही तो कार्यक्रम ऐकला
म्हणजे मंगेशकरांचं निरूपण असेल किंवा राम शेवाळकरांचं राम शेवाळकर निरूपण करायचे, मंगेशकर अभंग म्हणायचे, मी उलटं म्हणलो मग बहुतेक. तर तो कार्यक्रम ऐकल्यानंतर असं ऐकलं की या कार्यक्रमाचं 10,000 जरी तिकीट असलं असतं तरी तो आपण बघायला पाहिजे होता. म्हणजे खूप वेगवेगळी लोकं त्यांनी आम्हाला भेटायला नाही. अनिल अवचट नावाचे एक साहित्यिक आहेत, चित्रकार आहेत. ते काष्टशिल्प पण करतात, ओरिगामी पण करतात आणि त्यांच्या मुलीचं आता पुण्यात एक व्यसन सोडण्याचं व्यसनमुक्ती केंद्र आहे, मुक्ता नाव तिचं, मुक्ता आता या अवचट. तर तो माणूस आम्हाला पहिल्यांदा तिथं भेटला. त्याचा परिणाम काय झाला की लहानपणी वाचनाची आवड तर होतीच, पण ही सगळी वेगवेगळी मंडळी भेटत गेली. वपू काळेंना मी तिथंच बघितलं पहिल्यांदा, अनिल अवचटांना भेटलो, अशी वेगवेगळी मंडळी भेटली. मग आपल्याला कळायला लागलं की अरे हे वाचलं पाहिजे आपण. त्याचा परिणाम असा झाला की नोकरी लागल्यानंतर या सरांच्या सगळ्या अशा गोष्टीमुळे वेगवेगळ्या लोकांना भेटायचं, त्याचा इतिहास वाचायचा, त्यांनी लिहिलेलं साहित्य वाचायचं, त्याच्यावर चर्चा करायची आणि मग पुस्तकांना वाचायचा नाद लागला. त्याचाच परिणाम असा आहे की आज माझ्या घरात माझी स्वतःची अशी 900 पुस्तकांची लायब्ररी आहे. म्हणजे हे अशी आपण काहीतरी जीवनात स्थित्यंतर आपल्यामध्ये घडतात, आपल्यामध्ये बदल घडतात, त्याच्यासाठी अशी ही मोठी मंडळी कारणीभूत असतात. बऱ्याच वेळेस वाटतं की सर नव्हते जायला पाहिजे. माझ्याकडे एक मी सरांचा व्हिडिओ जपून ठेवलेला आहे, सरांच्या शेवटच्या काळातला व्हिडिओ आहे तो, दवाखान्यातला. जेव्हा जेव्हा मला कधीतरी असं वाटतं की हे सगळं क्षणभंगूर आहे, म्हणजे खूप निराशा येते, तर वेगवेगळे प्रकार असतात. आपण संवेदनशील स्वभावाचे असल्यामुळे मग काहीतरी कुठंतरी झालं की आपल्याला वाटतं की अरे हे काय विचित्र चाललं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. त्यावेळेस मी तो सरांचा व्हिडिओ बघतो आणि मग मला परत उभारी येते की नाही, आपल्याला या सरांनी आपल्याला असं शिकवलेलं आहे ना, मग आपण हार नाही मानायची, गिव्हअप कधीच करायचं नाही. कारण सर नेहमी म्हणायचे की कितीही संघर्ष यावा, कितीही संघर्ष करायची तयारी ठेवा, पण गिव्हअप कधीच करायचं नाही. सो डोंट गिव्हअप हा त्यांचा मेसेज आम्हाला जो मिळाला तो आम्ही कायम शेवटपर्यंत त्याला चिटकून राहणार, गिव्हअप करायचं नाही. आणि सरांनी नेहमी सांगायचे की तुम्ही एखाद्याचं चांगलं करू शकत नसाल नका करू, पण कुणाचं वाईट नका करू. तुम्हाला काहीच नसेल करायचं तर शांत बसा, पण कुणाचं वाईट नका करू. आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं समाजाच्या तुम्ही उपयोगी पडला पाहिजे. मग तुम्ही पैशाच्या स्वरूपात करा, वस्तूच्या स्वरूपात करा, काही मदतीच्या स्वरूपात करा, पण तुम्ही समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे. त्यामुळे या 2-3 गोष्टी सरांबरोबर बापूसुद्धा काळदाते प्रतिष्ठानमध्ये काम केलं, त्या प्रतिष्ठानमध्ये सरांबरोबर मेंबर म्हणून काम केलं. अनेक समाजोपयोगी संस्थांमध्ये जाताना सर काहीतरी सांगायचे की तिथं जाऊन जरा बघ तुला काही मदत करता येते का, कारण मी NSSचं पण काम बघतो मागच्या 20 वर्षापासून. मग त्या NSSच्या माध्यमातून सर मला पत्ता द्यायचे की इथं बघ तुला काही करता येते का, तिथं काहीतरी गरज आहे तिथं बघ काही करता येते का. आणि ज्या वेळेस आम्ही काहीतरी करायचो त्यावेळेस सरांचा वाटा पण ठरलेला असायचा. ते नकळत शेवटच्या दिवशी माझ्या हातात काहीतरी द्यायची, घे त्याच्यात टाक. मग सरला विचारलं सर किती आहेत, सर तुम्हाला याची पावती देऊ का, मग रागवायची तुला काय करायचं आहे म्हटलं, तुला जे दिलं आहे ते कर फक्त. म्हणजे आपण मदत करतो याचा कुठेही गाजावाजा न करता हे सर सगळं करत असायचे. आणि त्याच्यातून आम्हाला मग आज काही थोडंफार जे आम्हाला वाटतं, जे आम्ही लिहू शकतो, वाचू शकतो, चांगलं काही करू शकतो, 1-2 गोष्ट, आपण काही फार मोठ्या गोष्टी करत नाही, पण त्या स्मॉल स्केलवर जे काही एखाद दुसरी गोष्ट करतो ते मग सरांसारख्या अनेक लोकांची आपल्याला शिकवण आणि पाठराखण असल्यामुळे आज आपण खूप मोठा नाही झालं तरी स्वतःला आरशात बघितल्यानंतर अपराधी वाटत नाही या भावनेने आम्ही चालतो. स्वतःला कुठंच अपराधी वाटत नाही, कारण आम्ही कोणाचं नुकसान करत नाही. सरांची शिकवण, सरांसारख्या अनेक लोकांची शिकवण आहे. त्याच्यामुळे ताठमानेने जगायचं, दुसऱ्याला मदत शक्य तितकी करायची आणि गिव्हअप कधीही करायचं नाही. या 2-3 गोष्टी सरांकडनं फार चांगल्या अर्थाने शिक. या स्मृतिदिनानिमित्त सरांची आठवण झाली की परत एकदा सगळ्या जुन्या गोष्टी तरळून जातात डोळ्यासमोरून, तो पिक्चर परत एकदा झरकन सरकून जातो आणि मग आपोआपच सरांच्या स्मृतीला हात जोडले जातात आणि आयुष्यभर सरांची आठवण राहावी अशी मी मनोमन ईश्वराचरणी प्रार्थना करतो.